शिंदखेडा मतदारसंघाचे पाणीदार नेते आमदार जयकुमार रावल यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार तसेच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून दोंडाईच्या शहरातील 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय श्रेणीवर्धन करून 100 खाटांचे केल्यामुळे दोंडाईचा शहर भाजपाचे शहराध्यक्ष प्रवीण महाजन तसेच पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फटाके वाजवत पेढे वाटप करून महाराष्ट्र शासनाचे तसेच आमदार जयकुमार रावल यांचे आभार व्यक्त करीत जल्लोष केला आहे। या प्रसंगी शहराध्यक्ष प्रवीण महाजन, माजी नगराध्यक्ष विक्रम पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजय मराठे, माजी बांधकाम सभापती निखिल जाधव, संजय मराठे, माजी आरोग्य सभापती कृष्णा नगराळे, जितेंद्र गिरासे, माजी पाणीपुरवठा सभापती किशन दोंडेजा, सरचिटणीस ईश्वर धनकर, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सचिन सोनवणे, अनिल सिसोदिया, छोटू सोनवणे, विक्की सोनवणे, कांतीलाल मोहिते, हर्षल आव्हाड, अनिकेत आव्हाड, प्रदीप मुनोत, प्रशांत राजपूत, मयूर महाजन, चंद्रसिंग राजपूत, राजेंद्र पाटील, मयूर महाजन, करण गुमाणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आनंदाची गोष्ट आज नमूद करावीशी वाटते। आपल्या या महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्याचप्रमाणे अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री माननीय उदयजी सामंत यांनी 5 ऑक्टोबर रोजी माननीय भाऊंनी त्या दिवशी आपली शिवसंवाद यात्रा चालू होती आणि भाऊंना फोन आला मागणी येते की अर्जंट तुमचा जो काही प्रस्ताव आहे तो आम्हाला पाठवा आणि आपण तो प्रस्ताव 5 ऑक्टोबरला पाठवला। 5 ऑक्टोबरला पाठवला। 5 ऑक्टोबरला त्याच्या इम्प्लिमेंट करण्यासाठी पत्र आलं आणि काल रोजी म्हणजे 5 ऑक्टोबर तर काल रोजी लगेच त्याची इम्प्लिमेंटेशन झालं आणि त्याचं आपलं जे दोंडाईचे उपजिल्हा रुग्णालय होतं हे या परिसरातलं 2-3 नॅशनल हायवे जातात, 3-4 राज्य मार्ग जातात, त्याप्रमाणे जिल्हा मार्ग आता मध्यवर्ती त्या ठिकाणी दोंडाईचे शहर आहे तिथं पाटील हॉस्पिटल 50 खाटांचं आहे, परंतु ते आपण निवडतो कारण चांगली या परिसराची सेवा पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला मिळते। म्हणून माननीय आमदार जयकुमार रावल यांनी सातत्याने पाठपुरावा करून हे हॉस्पिटल 100 खाटांचं व्हावं असं आणि त्याचप्रमाणे ट्रॉमा केअर सेंटर पण मिळावं। ट्रॉमा केअर सेंटर अजून प्रस्तावित आहे, परंतु आपल्याला 50 खाटांचे जे हॉस्पिटल होतं ते कमी पडत होतं, ते 100 खाटांची मंजुरी कालच माननीय मंत्री महोदयांनी त्याचप्रमाणे आरोग्यमंत्र्यांनी माननीय जयकुमार भाऊ यांना कळवली आणि त्याचं पत्र आज सकाळी आलं। तरी आपल्या दृष्टीने अभिनंदनाची बाब आहे, म्हणून आपण टाळ्या वाजवून माननीय आमदार जयकुमार भाऊ आणि लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी संजय कोळी, दोंडाईचा। लोकनायक न्यूज